सांगलीतील शामराव नगरमध्ये कालपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे। त्यामुळे अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत। त्याचबरोबर शामराव नगरमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी निचरा व्हावे याकरता दुकानाच्या गटारीवरील अतिक्रमण काढण्यात आल्याने अनेक दुकानदारांचे नुकसान झाले आहे। नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शामराव नगरमधील नागरिक आणि दुकानदारांची आहे। यावेळी माजी नगरसेवक अभिजित भोसले बोलताना म्हणाले, सकाळी 7 वाजल्यापासून प्रभाग क्रमांक 18 मधील विविध भागांमध्ये नागरिकांच्या सोयीकरता फिरत आहोत। मात्र प्रशासन 12 नंतर या ठिकाणी साहित्याचा पुरवठा करत आहे, त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे। तसेच यावेळी रोहित जगदाळे बोलताना म्हणाले, या प्रभागातील रस्त्यांचे काम चांगल्या प्रकारे झालेले आहे, मात्र या ठिकाणी काही ठिकाणी गटारी आणि नाल्याच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने प्रभागातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे। प्रशासनाने तात्काळ या नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी। त्याचबरोबर रज्जाक नाईक सामाजिक कार्यकर्ते बोलताना म्हणाले, महापालिका प्रशासन नागरिकांची समस्या सोडवण्याऐवजी शामराव नगरच्या प्रवेशाच्या ठिकाणी असणाऱ्या अतिक्रमण काढायला सुरुवात केली, मात्र ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी दुर्लक्ष केल्याचे आरोप यावेळी करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी शामराव नगरमधील नागरिकांच्या घरात शिरलेले पाणी निचरा करण्यासाठी जे प्रयत्न केले पाहिजेत ते न करता अतिक्रमण काढण्याचा डाव साधला आहे असे आरोप यावेळी केले। त्याचबरोबर ओबीसी जिल्हाध्यक्ष भाजपा अमर पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी शामराव नगर चौक मसोबा मंदिराजवळील अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती। आज अतिक्रमण काढल्याचे समाधान व्यक्त केले। त्याचबरोबर नागरिकांनी यावेळी आक्रोश व्यक्त केला। गोरगरीब व्यावसायिक यांना कोणतीही सूचना न देता दुकानासमोरील जिना लाईट बोर्ड दुकानाचे शटर सुद्धा उचकटले आहेत। महापालिका प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। अशा या अतिक्रमण आजच्या वेळी महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते यांच्यामध्ये वादावादी पाहायला मिळाली। शामराव नगरचे प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावे अशी मागणी यावेळी सर्व स्तरातून करण्यात आली आहे। ऑगस्ट 2023 पासून या ठिकाणी संपूर्ण महानगरपालिका प्रशासन काम बघतंय। गेल्या 2 वर्षाचा अनुभव बघितला तर महानगरपालिका प्रशासन नालेसफाईवरती 1.5 कोटी रुपये खर्च करते आणि 1.5 कोटी रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा समोर परिस्थिती अशी आहे, तुम्ही जर बघितला तर या ठिकाणी माध्यमांनी जर बघितलं तर ते जनतेसमोर आणावं। गटरीतनं जो गाळ काढला आहे ते गाळ बघितल्यानंतर लक्षात येईल की नालेसफाई झाली आहे की नाही झाली। दुसरा एक मुद्दा की मेच्या तोंडापर्यंत, पावसाळा जूनला येतोय, मेच्या तोंडापर्यंत तुम्ही नालेसफाई करत नाही, पुन्हा 1.5 कोटी रुपये खर्च म्हणून सांगता आणि त्यानंतर पुन्हा ही अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर ज्यावेळी तुम्ही येता पलीकडची जी गटर ज्या ठिकाणी उभारली तर उजव्या हाताला गटर मंजूर आहे PWDमधून, ती गटर वास्तविकरित्या अगोदरच पूर्ण व्हायला पाहिजे होती। तर 1 वर्ष झालं ती गटर पेंडिंग आहे। ती पेंडिंग असल्याचं कारण एक आहे, PWD म्हणते अतिक्रमण हटवून दिल्याशिवाय आम्ही गटर करणार नाही आणि अतिक्रमण हटवून द्यायला महानगरपालिका प्रशासन काम करत नाही आणि या दोघांच्यातल्या समन्वयाच्या अभावानं ती गटर पेंडिंग राहिल्यामुळं त्या भागाचा संपूर्ण पाण्याचा लोड शामरावनगरकडच्या बाजूला सरकला पावसामध्ये आणि त्यामुळं रस्ते पाण्याखाली गेले, लोकांच्या घरादारात पाणी खेळायला लागले आणि याला जबाबदार संपूर्णपणे महानगरपालिका प्रशासन आहे। जर ते अतिक्रमण वेळीच हटवले गेले असते आणि त्या ठिकाणी गटर चालू करून देऊन त्या गटरीला जर मार्ग दाखवला असता तर बऱ्यापैकी पाण्याचा 50% लोड पुढच्या बाजूला आला असता। राहिलेल्या 50% भागावरती याच्या आधीसुद्धा पाऊस झालेत। गेल्या 2 वर्षामध्ये अशी परिस्थिती कधी निर्माण झालेली नव्हती। आत्ताची परिस्थिती जी निर्माण झाली ती केवळ या अतिक्रमणामुळं आणि दुसरी गोष्ट गेल्या 2 वर्षात नालेसफाईच्या नावावरती केलेला विनाकारांचा अवास्तव खर्च आहे। त्यातनं साध्यता काही झालेलं नाही आहे। संपूर्णपणे बघितलं तर आज तुम्ही गटरी पूर्ण काढून बघा, कचरा निघायला लागला आहे, ट्रक कचऱ्यात। या सगळ्या गोष्टी असताना महानगरपालिकेचा स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग आणि बांधकाम विभाग काय करतोय, नगर रचना विभाग अतिक्रमणासाठी काय करतोय आणि या सगळ्या याच्यावरती प्रशासन म्हणून याचे महानगरपालिका काय करते हा मोठा प्रश्न आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे आणि ही परिस्थिती फक्त शामरावनगरची नाही आहे, अखंड सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेत सगळ्याच नाल्यांच्या बाबतीत ही बोंबाबोंब आज महानगरपालिका प्रशासनाने करून ठेवलेली आहे। आज आपल्या भागामध्ये सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शामरावनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गटरीचं पाणी लोकांच्या घरात शिरत आहे। तरी याला जबाबदार कोण असं आमचा एक सवाल आहे। तरी गेले 10 वर्ष झालं प्रलंबित समस्या आहेत, त्या समस्याचा निवारण झालेलं नाही आहे, त्यामुळं लोकांच्या घरात पाणी शिरत आहे। तरी माझी प्रशासनाला एक विनंती आहे की लवकरात लवकर उपाययोजना करून लवकरात लवकर नागरिकांचे प्रश्न सोडवावेत, नाहीतरी आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। नुकताच पडत असलेल्या पावसामुळे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी रस्त्याचा प्रश्न बऱ्यापैकी या शामरावनगर भागामधील प्रभाग क्रमांक 18 मधील असतील या सर्वांचा प्रश्न सोडवलेला आहे। राहिला आहे तो प्रश्न गटरीचा, पाणी निचऱ्याचा, तो लवकरात लवकर निकाली काढून आम्हाला एक
एक प्रकारची आम्हाला मदत व्हावी नागरिकांच्या वतीने मी प्रशासनाला सांगतो. अचानक पावसामुळे झालेल्या तर नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, तरी त्याची नुकसान भरपाई महापालिका प्रशासन देणार आहे का, हा पण एक मी प्रश्न विचारत आहे. द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. बोला. एक मिनिट. हां, आज शामरावनगर परिसर बघितलं गेलं तर रात्री 1 वाजल्यापासून सांगली शहरातच पावसाची मोठी धुवाधार चालू आहे. तरी मी आणि अभिजित सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही भागात फिरतोय. तेव्हा पाणी कुठे गेले कुठे आम्ही पाहणी केली. आम्ही प्रशासनाला कळलं तर प्रशासनाला जागा झालं. त्यावेळी आम्हाला यंत्रणा दिली आणि यंत्रणा अशी दिली की बाबा जिथं पाणी शिरलं तिथं त्यांनी केलं आहे. आले तर डायरेक्ट शामरावच्या तोंडला आले आणि अतिक्रमण काढायला चालू केले. त्याच्या आधी आम्ही अतिक्रमण माननीय आयुक्त गांधीसाहेबांना सांगितलं होतं की बाबा ही शामरावची गटर काम चालवलं आहे आणि तिथं मी अतिक्रमण मारा. त्यावेळी त्यांनी म्हणले की ही आमचा PWDचा विषय आहे, आम्ही त्याला बघणार नाही. आणि आज अचानक आले आणि गोरगरिबाचं नुकसान केले. त्यामुळे गोरगरिबाचं नुकसान झालं आहे, त्याला जबाबदार कोण? तरी प्रशासनानं लक्ष घालून या शामरावनगर भागात ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे त्याला भरपाई द्यावी आणि अतिक्रमण केलं आहे त्याचं ते पण त्यांनी भरपाई द्यावी ही आम्ही नागरिकांच्याकडून विनंती करतो. मी सुवर्ण सुर्वे, देवेंद्र हाऊसिंग सोसायटी शामरावनगर. गेली 30 वर्ष आम्ही इथं राहतोय आणि आम्ही एवढे घरं उचलून पण आमची घरं पाण्यात आहेत. दरवर्षी जरा पाऊस मोठा झाला की नाही दरवर्षी स्थिती आहे आमची. दरवेळी आम्हाला पाण्यात नाही हे करायला लागते. त्यात साप वगैरे असतात, सगळं असतात. आम्ही कसं राहायचं, काय करायचं, किती वेळा आम्ही नगरपालिकेत जायचं हे कळू द्या आम्हाला तरी जरा. आता काय परिस्थिती? आता घरात पाणी यायला लागलंय, बाथरूम भरलंय सगळं. घरात वयस्कर लोक आहेत, आत बाहेर कसं करणार? दवाखान्यात न्यायचं असलं तरी कसं करणार आत बाहेर सांगा. शामरावनगर मधले रहिवासी असून माझ्या हॉटेलचं दुसऱ्या गाड्यांचं कुणाचं नुकसान नाही आहे. हॉटेल बिंदडक त्यांनी फोडलेलं आहे. आता अजून सांगायचं होतं आम्हाला अजून सांगायचं होतं नाही येऊन. दुकानं बंद असताना त्यांनी कालवा केला या. तुम्हाला ह्याच्या आधी त्यांनी सांगितलं नाही? आम्हाला त्यांनी काही बोलायला नव्हतं. त्यांनी बिंदडक घेऊन त्यांनी आमच्या नुकसानकी केलेली आहे. आम्हाला याची भरपाई कोण देणार सांगा बरं. अजून सांगायचं होतं की नाही आम्हाला. मग ह्याच्यापूर्वी तुम्हाला कधी त्यांनी सांगितलेलं नाहीये? जेवढं सांगितलं तेवढं आम्ही काढलेलं. तर पण शटरला हात लावायचा काय संबंध आहे त्यांचा? शटर तोडला आणखी भरपाई कोण देणार भरून? आम्ही सारखं कामं करत बसणार आहे काय? आणि आता मी सामान नाही नेताना थोड्या वेळात नेतो म्हणतात मला आत्ताच सामान द्या म्हणून हे करायला. हे कोण बोलायला लागलंय तुम्हाला? ते गाडी आल्या ना ते माणसं मला म्हणतात आत्ताच सामान भरून न्या. मी म्हटलं अजून गाडी अवेलेबल आहे काय? पावसाळ्यात चालू झालंय, हातात धरून न्यायचं नाहीतर भरून येतो म्हणून असं सांगायला लागलं. अगोदर नोटीस द्यायला सांगायला पाहिजे. मग तुम्ही ह्याच्यापूर्वी नगरसेवकांना त्यात काही बोलला नाही? छपरी आम्ही काढलेलं जेवढं त्यांनी सांगितलं ना तेवढं काढलेलं. खरं पण अचानक असं पावसाळ्यात नसताना येऊन करणं हे बरोबर आहे दिसतंय काय? त्यांनी तुम्हाला पूर्वी सांगितलं असेल ना? कटारी बरोबर कापून घ्या म्हणून सांगितलं. कटारी बरोबर पत्र कापून घेतलं होतं की प्रत्येकाने. तुला आला तर ते जैन धडक काढल्याचा गटाची भरपाई फोडण्याचा या परत नुकसान केला. कोणाने आमचं पत्र तुम्ही गोळा करून घेऊन गेला असा त्याचं भरपाई कोण देणार आमची? ह्या परिसरात आणि कुठं अतिक्रमण आहे का तुमचं फक्त तेवढीच काढले तिथली? तेवढं काढले ते शामरावनगरमध्ये पहिलं हेच काढले त्यांनी. तुम्ही जायचं होतं ना लिखी आम्हाला नोटीस द्यायचं होतं तुम्ही. कसं केलंय आता हे आईस्क्रीम वाल्यांचं कसं केलंय बघा. आणि मग आमचं शटर का तोडल्यात? हे मावशींचं का तसं नुकसान केलंय? आम्ही कुठं जायचं मग ते नुकसान भरपाई करायला? मग तुम्ही त्यांना विचारलं नाही ह्यांचं का तोडलेलं नाहीये म्हणून? तिने दिसलेच नाही. तोडून रफूचक्कर झाल्या तिने आणि नंतर मला येऊन सांगतात सामान लगेच भरून नेणार. तर ते पण आम्ही भरून नेणार. मी नाही नेत म्हटलं सामान. जेव्हा गाडी